प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी पुन्हा एक नवीन विनंती कोर्टाला केली होती की आत्तापर्यंत आपल्याला अंतरिम जामीन आहे तो 7 दिवसासाठी कंटिन्यू करावा। त्याच्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या एका केसचा दाखला दिला आणि पुन्हा आपल्याला 7 दिवस प्रोटेक्शन मिळावं अशी विनंती केली। त्यावरती युक्तिवादात असं सांगितलं की त्यातल्या फॅक्ट्स वेगळ्या आहेत, त्यावेळेला आरोपी कोर्टासमोर हजर होता, इथे तशी परिस्थिती नाही आहे, त्यामुळं हा अर्ज मंजूर करायचं कारण नाही आणि एकदा तुम्ही त्याला जामीन द्यायचा नाही असं ठरवल्यानंतर पुन्हा परत जामीन देणं हे चुकीचं ठरेल। ते कोर्टानं मान्य केलं आणि जामीन अर्ज फेटाळला आणि पुन्हा जे प्रोटेक्शन मागितलं होतं तेही फेटाळलेलं आहे। म्हणजे प्रशांत कोरटकरच्या अटकेचा मार्ग आता मोकळा झाला, प्रशांत कोरटकरच्या अटकेचा मार्ग मोकळा झालेला आहे। या सगळ्या ऑर्डरमध्ये काही अटी वगैरे काय घालण्यात आलेल्या आहेत का? नाही, त्या पाहायला नाही मिळालेल्या अजून। आत्ता नुसतं जाहीर केलेलं आहे। ते कोर्टची ऑर्डर उद्या अपलोड होईल आणि उद्या अपलोड झाल्यानंतर ती पाहायला मिळेल। अजून या विषयामध्ये कोर्ट संवेदनशील असं दिसलं कारण हा विषय संवेदनशील होता आणि सगळ्या महाराष्ट्राचं त्याच्याकडे लक्ष लागलेलं होतं आणि राष्ट्रपुरुषांविषयी काही उद्गार काढणं हे योग्य नाही असं वाटलं असावं। त्यात काय लिहिलं हे अजून आपण पाहिलेलं नाही आहे। या निकालाची कलम लावली त्यामध्ये काही नाही कारण पोलिसांच्या कलमाविषयी ही स्टेज नव्हे, त्यावेळेला ज्यावेळेला चार्जशीट येईल त्यानंतर त्याच्यावरती उहापोह होईल। आजच्या घडीला त्याच्याबद्दल विचार करायचं काही कारण नाही। या निकालानंतर जर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली तर अटकेपासून संरक्षण त्यांना मिळू शकतं का? काय नेमकी तांत्रिक? ती मुंबई उच्च न्यायालयाच्या डिस्क्रिशनचा भाग आहे आणि मुंबई उच्च न्यायालय ठरवेल त्याच्यावरती काय करावं। काल सुनावणी दरम्यान पोलिसांनी एक कलम वाढवावा असं सांगितलं गेलं होतं, त्या संदर्भात काही नाही, तो जो भाग आहे तो पुढच्या केसमधला भाग आहे। या अटकपूर्व जामीन अर्जाशी त्याचा काही संबंध नाही। थँक्यू। दिलासा मिळालेला आहे की कोर्टकरांचा जामीन अर्ज नामंजूर केलेला आहे, 72 तासाचा वेळ देखील कोर्टाने दिलेला आहे। नाही, हा दिलासा मला नाही आहे। मी वारंवार पहिल्या दिवसापासून सांगतोय की मी जी काय फरियाद दिली होती ती छत्रपती शिवाजी महाराज, आमचे शंभूराजे, राष्ट्रमाता जिजाऊसाहेब यांच्याबद्दल अत्यंत हीन पातळीवर जाऊन जी विकृत विधानं केलेली होती त्यानं व्यथित होऊन मी हे सगळा विषय लोकांसमोर आणला होता आणि त्याच्यातूनच मी हे सगळं फरियाद दिली होती। आणि त्याला इतके दिवस झाले, खरं तर महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इतके दिवस झाले हा माणूस अटक होत नव्हता। न्यायालयाच्या वेगवेगळ्या कायद्यांचा आधार घेऊन बचावाचा प्रयत्नात होता। आता न्यायालयानं सुद्धा, न्यायदेवतेनं सुद्धा त्यांच्याबद्दल जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळं असं विकृतीकरण करणारा, महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण करणारी जी काही हे व्यक्ती आहे याला तातडीनं पोलिसांनी कुठल्या बिळात बसला असेल तिथून बाहेर काढून अटक करावी आणि कायद्यानुसार जे काय कारवाई करायची ती केली पाहिजे। हा एकटाच आहे का की ह्याच्या पाठीमागं कोणतं षडयंत्र आहे का महाराष्ट्र अशांत करण्याचं? या सगळ्याचा तपास पोलिसांनी आत्ता करायला पाहिजे आणि ते करतील असा माझा एक विश्वास आहे। कोर्टने जो केलं तर अशा प्रकारचं वक्तव्य करण्यापासून महाराष्ट्रातले लोक घाबरतील असं वाटते तुम्हाला? खरं तर यांना त्याच वेळेला तत्काळ अटक झाली पाहिजे होती, म्हणजे त्यांच्या जो काय फोन त्यांनी सगळा डिलीट केलेला आहे त्याच्यामधनं सुद्धा अनेक आपल्याला गोष्टी समजल्या असत्या आणि ह्याच्यावर कायद्यानं कारवाई होऊन जर शिक्षा झाली तर महाराष्ट्रामध्येच राहून, महाराष्ट्राचंच मातीमध्ये राहून, महाराष्ट्राचंच मीठ खाऊन शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊसाहेब आणि इतर महापुरुषांच्यावर ज्या पद्धतीनं घाणेरड्या पद्धतीनं बोलायचं जे काय एक सत्र काही दिवस या महाराष्ट्रात चाललं आहे ते 100% थांबेल, पण याच्यावर कडक कारवाई झाल्यानंतरचा हा सगळा विषय आहे। सुरुवातीला कोरटकर पळून गेला होता किंवा गायब झाला,
केस झाली, आता जामीन अर्ज फेटाळलेला आहे. 7 दिवसाचं त्याला पुन्हा जामीन अंतरिम जामीन मंजूर व्हावा असा सुद्धा एक अर्ज त्यानं केला होता, तो सुद्धा फेटाळलेला आहे. याचा अर्थ त्याला अटक होणं हे क्रमप्राप्त आहे. अशा ह्याच्यात जर तो गायब झाला किंवा पळून गेला, सरकारला या निमित्तानं काय सांगायचं? आणि त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितलं की तो ॲब्स्कॉन्ड नाही आहे, तो आहे. आता तो जर फरारी नसेल, तो जर सहकार्य करत असेल पोलीस दलांना आणि त्यांच्यात थोडी जरी लाज शरम जर बाकी राहिली असेल तर त्यांनी पोलिसांच्या समोर सुमोटो हजर झालं पाहिजे. सरकार ह्याच्यावर योग्य पद्धतीनं कारवाई करेल ही पहिल्या दिवसापासून मी सांगतोय. कारण सरकारमधले असतील किंवा महाराष्ट्रामध्ये जे राज्यावर सत्तेवर असतात ही सगळी मंडळी ही शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन पुढं राज्य चालवण्याचा प्रयत्न करत असतात आणि तसाच शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन सरकार कारवाई करेल असं मला एक शक्यता वाटते.